राज्यसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे यांची उत्तराखंड येथील हल्द्वानी स्थित रामलीला मैदानावर सभा झाली। त्या सभेनंतर सनातनवादी भाजपा संघटनेच्या मुठभर राज्य कार्यकर्त्यांनी सभेनंतर स्टेजवर जाऊन गोमूत्र शिंपडून ती जागा शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला। या गोष्टीचा जाहीर निषेध म्हणून डोक्यावरचे केस मुंडन करून भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाईस्कूल मैदान चेंबूर मुंबई या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला है। पूरे महाराष्ट्र में आज के दिन में पूरे महाराष्ट्र में हर जिले में सुबह 11 बजे से लेकर 12:30 बजे तक कांग्रेस के कार्यकर्ता, भीम शक्ति के कार्यकर्ता और संविधान प्रेमी जो नागरिक है उनके माध्यम से पूरे महाराष्ट्र के 36 जिले में आज ये प्रोग्राम हुआ है। तो हम यहाँ पर भी हमने जो कर्मकांड वहाँ पर किया था, जो मंत्र पठन किया था, स्टेज का शुद्धिकरण किया था, तो इसका मतलब है कि उनके मन में जो भाव है वो द्वेष का भाव है। हम लोग ने भी यहाँ होम हवन किया, उनके मन का द्वेष निकलना चाहिए, उनको सद्बुद्धि आना चाहिए, उनको हर प्राणी मात्रा के ऊपर एक प्रेम दया आना चाहिए और सर्व लोगों को सर्वधर्म समभाव के नाते उनको उनके बर्ताव करना चाहिए। इसके लिए हमने उनको शुद्धिकरण करने के लिए यहाँ पर हमने ये किया है, मुंडन आंदोलन किया है। साथ साथ हम लोग ने भगवान बुद्ध उनके भी रास्ते से, मतलब भगवान बुद्ध का जो विचारधारा है वो सद्भावना, भक्ति, प्रेम, करुणा, अहिंसा, इसकी विचारधारा भगवान बुद्ध ने दी है। आज 80 साल के बाद भी इस देश में जाति के नाम पे, धर्म के नाम पे लड़ाई झगड़ा होता है। तो हमारे भगवान बुद्ध ने दुनिया को शांति और सद्भावना का मार्ग दिया है, तो वही शांति और सद्भावना का मार्ग जनता ने अपनाना चाहिए। करुणा, बंधुत्व, प्रेम बढ़ना चाहिए। इसके लिए हमने भगवान बुद्ध के भी माध्यम से यहाँ पर हमने कार्यक्रम किया। लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, लोकांना अनेक वर्ष पाठीमागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे। शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आणि सर्व समाजामध्ये फोड करून सगळ्या म्हणजे बहुजन समाजाला पाठीमागे ढकलण्याचं काम करत आहे आणि त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे। तर झारखंडात जो घटना घडलेली आहे जी की खरगे साहेबांच्या बाबतीमध्ये खरगे साहेबांची ज्या ठिकाणी सभा झाली त्या सभेच्या त्या स्टेजचं शुद्धीकरण केले जाते गोमूत्र ओतून। त्याला या 21व्या शतकात काय म्हणायचं काय? 21व्या शतकातसुद्धा अशा घटना घडत आहेत आणि त्या जातीवादी दाखवून देत आहेत, हे काही योग्य वाटत नाही। परंतु एक गोष्ट नक्की आहे, पेरलं तेच उगवणार आहे। संविधानप्रेमी सर्व जनतेच्या वतीने आज या ठिकाणी निषेध मुंडन आंदोलन आयोजित केलं होतं। या कार्यक्रमाला खास करून राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांनी हा कार्यक्रम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला। राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगेजी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, अनेक वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असलेले आणि अनेक वर्ष प्रामाणिकपणे राजकारण करणारे मल्लिकार्जुन खरगे साहेब हे उत्तराखंड या ठिकाणी एका काँग्रेस पक्षाच्या सभेच्या कार्यक्रमासाठी गेले होते। त्या ठिकाणी रामलीला मैदानावरती त्यांची सभा झाली। सभा संपून ते निघाले असताना काही जातीवादी संघटनांनी, अर्थातच BJP पुरस्कृत काही संघटना, हिंदुत्ववादी संघटना त्या ठिकाणी जाऊन, त्या स्टेजवरती जाऊन मंत्रपठण करून, मूत्र शिंपडून, गोमूत्र शिंपडून ते पवित्र करण्याचा प्रयत्न केला। त्याचा संपूर्ण देशभर निषेध करण्याचे आंदोलनं निर्माण झाली, आंदोलन तयार झाली। देशाचे खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांनी होम हवन आणि बुद्ध पद्धतीने जे दाखवले जनतेला, तर जनतेला मला एवढंच भाजपला एवढंच आवाहन करायचं आहे का निळा झेंडा तुम्हाला आम्ही गाडणार। कारण का गाडायचं? तर आमच्या बाबासाहेबाला जे तुच्छ मानले जात होते ते एलिझाबेथनं आम्हाला
माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. त्या संविधानातून माणूस म्हणून जगण्याचा जो हक्क दिला बाबासाहेबांनी. पण बादरानं तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढंच आहे का आमच्या बाबासाहेब जरी मेला तरी पण बाबासाहेब आमचा जिवंत आहे. अभिजित दिपकेने जे करून दाखवलं विद्यार्थी संघातून ते सगळ्यांना राजीनामा द्यायला त्यांनी भाग पाडलं. तर माझं एवढंच म्हणणं आहे का आमचा बाबासाहेब जन्माला येणार आणि तुमची बिमोड करणार, पण जातीयवाद नष्ट झाली पाहिजे एवढंच माझं जे भाजपला आव्हान आहे. विकृत मानसिकता आहे, त्यांच्यामधली सनातनी मानसिकता आहे, त्यांच्यामधलं माणसासारखं न वागण्याची विकृती आहे. त्या विकृतीला यज्ञामध्ये जाळून इथे बौद्ध पद्धतीने जे काय वंदना घेण्यात आले, बनते होते या कार्यक्रमाला, बौद्धाचार्य होते, त्यांनी बुद्ध वंदना घेऊन बौद्ध पद्धतीने सुद्धा हा कार्यक्रम करून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, माणसातला माणूस जागा झाला पाहिजे, हे ह्या कार्यक्रमामधून आज दाखवून देण्यात आलेलं आहे.